राजर्षी शाहू महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान राज्यस्तरीय पहिले आद्यकवी मुकुंदराज मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असलेले या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार म्हणून ज्यांना सर्वांना परिचय आहे ते आमचे स्नेही सन्माननीय विश्वासरावजी पाटील साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय माजी खासदार डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब, उपाध्यक्ष डॉक्टर PR देशमुख सर, आपले सचिव प्राचार्य अनिरुद्धजी जाधव सर, माजी कुलगुरू प्राचार्य मधुकररावजी गायकवाड सर, सांस्कृतिक मंडळाचे सदस्य आमचे मित्र श्रीधरजी नांदेडकर, आपल्या संस्थेचे सहसचिव श्रीमान गोपाळरावजी शिंदे साहेब, आपले ट्रस्टी साहेबांचं आपल्या लातूर नगरीमध्ये या विभागाचा शिक्षक आमदार या नात्यानं सर्व गुरुजनांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपण सुद्धा सर्वांनी मात्र झोपायला लागलेले टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो। पुढच्या जेवढ्या चांगल्या केल्या चित्रपट गृहामध्ये पुढच्या इथं बसवलेल्या असल्यामुळे साहजिकच बसल्या बसल्या झोप लागते। कारण म्हणजे विश्वास पाटील साहेब प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्याला लाभला। 1992 मध्ये वयाच्या 30व्या वर्षी त्यांना मानाचा असा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला होता आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि सत्कार या महाविद्यालयामध्ये होता, तेव्हा ते आलेले होते आणि आज त्याच्यानंतर एवढ्या प्रदीर्घ कालावधीने ते या महाविद्यालयामध्ये आलेले आहेत। त्याबद्दल सुद्धा मी संस्थेच्या वतीनं का म्हणतो तो अधिकार मला पण आहे, कारण माझी बायको इथं सदस्य आहे, त्यामुळे त्यांच्या वतीनं सुद्धा आणि सासरे इथं आहे, अशा दोन्ही याच्यानं सुद्धा मी त्यांचं स्वागत करतो। खरं म्हणजे विश्वास पाटील साहेब हे जिल्हाधिकारी, लोकनेते विलासराव देशमुख साहेब असताना विश्वास पाटील साहेबांना मुंबईचे जिल्हाधिकारी त्यांनी केले आणि जवळपास 3.5 वर्ष त्यांचा तो कालावधी राहिला आणि त्यानंतर सचिव पदावरून ते सेवानिवृत्त झाले। म्हणजे एक अधिकारी एवढं चांगलं लेखन करू शकतो, अधिकाऱ्याविषयी फार चांगलं मत समाजामध्ये असत नाही, परंतु विश्वास पाटील साहेब त्याला अपवाद आहे। म्हणजे पानिपत असेल, महानायक असेल, झाडझाडते असेल, अशा जवळपास 27 कादंबरीची देण या महाराष्ट्रातील वाचकांना देण्याचं काम विश्वास पाटील साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि जसं साहित्यात उत्कृष्ट काम केलं तसं अधिकारी म्हणून सुद्धा उत्कृष्ट काम केलं। आज शिर्डी सारखं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशातल्या भाविक त्यामध्ये येतात आणि म्हणून तिथं विमानतळ व्हावं ही सर्वांच्या भाविकांची, पर्यटनवाल्याची इच्छा होती। त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला, जमीन म्हणून घेतली आणि विमानतळाचे शिल्पकार कोण असतील तर ते विश्वास पाटील असतील। आज तिथं म्हणजे ही देण त्यांची आहे, नव्हे तर आता पुणे हे मुंबई नंतर झपाट्याने वाढणारं शहर आहे। औद्योगिक दृष्ट्या असेल, शैक्षणिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल आणि आज पुण्यामध्ये सुद्धा जे विमानतळ आहे ते म्हणजे नेव्हीच आहे, म्हणजे मिलिटरीचं एअरफोर्स आहे, ते आपण तात्पुरतं वापरतो, ते काय परमनंट नाही आणि म्हणून तिथं सुद्धा विमानतळ व्हावं ही सर्वांची इच्छा होती। त्याच्यामध्ये सुद्धा सचिव म्हणून पुढाकार विश्वास पाटील साहेबांनी घेतला आणि पुरंदरला जागा शोधली। आता त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, त्याचे सुद्धा शिल्पकार विश्वास पाटील आहे। म्हणजे असे अनेक कामं या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं चांगली पावलं उचलण्याचं काम कोणी केलं असेल तर ते विश्वास पाटील साहेबांनी केलेलं आहे। आडनावात पाटील असल्यामुळे त्याचाही फरक पडतो आणि दिसायलाही ते पाटलासारखं दिसत असल्यामुळे ही सगळी कामं त्यांच्याकडून होतात, त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे। आज खरं म्हणजे हे पहिलं साहित्य संमेलन आहे सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं दिलेला
आणि त्याचा मान सुद्धा आमच्या लातूरला आपण दिला, त्याबद्दल मी नांदेडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. शेवटी अनुदान किती मिळते याला महत्व नाही, परंतु योग्य व्यक्तीची निवड करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून ती योग्य संस्थेची निवड आपण या पहिल्या संमेलनासाठी केली आणि तो मान आमच्या राजश्री शाहू महाविद्यालयाला दिलेला आहे. त्याबद्दल सुद्धा मी आपल्या शतशः आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि सांस्कृतिक मंडळाला सूचनाही करतो. आम्ही पत्रही देऊ आपल्याला आमदार म्हणून, थोडंसं अनुदान वाढवलं पाहिजे. 2 लाख रुपयात काय होतं? जेवण झालं 300 रुपये प्लेट. त्यामुळं ही सगळी महागाई वाढलेली असल्यामुळं ते अनुदान सुद्धा आपण कसं वाढवतात ही पण आपण त्या ठिकाणी पाहावं, ही पण सूचना मी आपल्याला या ठिकाणी करतो. खरं म्हणजे त्या डिजिटल युगामध्ये आता तर AI वरती आपण आलेलो आहोत. AI आणून आता पुन्हा वर्गात शिक्षकाचीच गरज नाही, आता तिथं AI वालीच कुणीतरी शिक्षकांनी शिक्षका उभी करू असं आता नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी येत आहे. आणि मग आमच्या शिक्षकाच्या नोकरीचं काय असा प्रश्न माझ्याकडे पडलेला आहे. पण असं असताना सुद्धा आज रोज आपण पाहतो की सकाळी उठल्यानंतर आपण काय बायकोला म्हणत नाही टीव्ही लाव जरा मला बातम्या बघू दे. पहिला प्रश्न आपला हाच असतो की पेपर आला का. हे आपण सगळेजण पाहतो. म्हणजे आजच्या या डिजिटल युगामध्ये सुद्धा 21व्या शतकामध्ये सुद्धा वाचनाचं महत्व तेवढंच आहे, कमी होतंय असं म्हटलं तर ठीक. पुण्याला विश्व साहित्य संमेलन संपन्न झालेलं आहे. पुढच्या महिन्यामध्ये दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. परदेशामध्ये सुद्धा साहित्य संमेलन होत आहे. काल आमचं सुद्धा पळसपला दरवर्षी स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेब माझे वडील हे मराठी विषयाचे गाडे अभ्यासक होते, स्वतः ते त्या विषयाचे शिक्षक होते. 10 वर्ष विद्यापीठामध्ये त्यांनी कार्यकारिणीचे सदस्य म्हणून काम केलं आणि म्हणून त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं उजाळा मिळावा, येणाऱ्या नवीन साहित्यकाला एक व्यासपीठ मिळावं म्हणून आम्ही पळसप या ग्रामीण भागामध्ये 1 दिवसाचं मराठवाडा साहित्य संमेलन घेतो. मोहिते सर इथं बसले, तेही त्याच्यामध्ये सहभागी नेहमी होतात आणि म्हणून तेही संमेलन आम्ही काल त्या ठिकाणी संपन्न केलं. म्हणजे पळसप सारख्या 6000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तिथं बसायला जागा पुरत नाही. एवढ्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर बांधव भगिनी मोठ्या संख्येनं या साहित्याचा लाभ घेतात. त्या सगळ्या कथाकथन असेल, कवी संमेलन असेल, परिसंवाद असेल, या सगळ्याचा लाभ त्या ठिकाणी घेतात. म्हणजे आज खऱ्या अर्थानं डिजिटल युगाची जरी आपल्याला भीती वाटत असली तर साहित्यानं आपलं स्थान हे आढळ आहे आणि ते टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे. याचं श्रेय कुणाला द्यायचं असेल तर ती लिहिणाऱ्यालाही दिलं पाहिजे आणि वाचणाऱ्यालाही दिलं पाहिजे. कारण शेवटी कुणीतरी लिहिल्याशिवाय कुणीतरी वाचणार नाही आणि कुणीतरी वाचल्याशिवाय लिहिणाऱ्याला अर्थ असणार नाही. आणि म्हणून मी सातत्याने सांगत असतो की पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तक वाचनाने माणसाचं मस्तक संपन्न होते आणि संपन्न झालेलं मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही. विचार आपले प्रगल्भ होतात म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे. परंतु आता सातत्यानं आम्हाला भीती वाटते की या डिजिटल युगामध्ये सगळं इन्स्टंट झालेलं आहे. पूर्वीचा काळ होता, लायब्ररी कशी भरलेली असायची, पुस्तकांना तर भरलेली असायची पण वाचकांनी भरलेली असायची. इथं एवढी मोठी डिजिटल लायब्ररी, ग्रंथसंपदा सगळ्या महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रात कदाचित इथं सगळ्यात जास्त असेल. परंतु हल्ली मुलं येत नाही, मुलं तिथून बसत नाही, मुलं पुस्तक घेऊन चालत नाही. ठीक आहे, अभ्यास तर आपल्याला करायचा आहे, अभ्यासाची पुस्तकं तर वाचायची, पण अवांतर वाचनाची पुस्तकं आहेत. आज सगळ्या 27 कादंबऱ्या ज्या विश्वास पाटलांनी लिहिल्या त्या आपल्या ग्रंथालयामध्ये आहेत, त्या आपण चालल्या पाहिजे, त्या आपण वाचल्या पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणाने आज कुठंतरी आम्हाला धोका संभवतोय ती याचा संभवतोय की आज खरं म्हणजे परीक्षेचं पुस्तकही पोर वाचत नाही. किमान परीक्षा जवळ आली म्हणते वाचायचे. आता तर सगळं इन्स्टंट झालंय. एवढ्या मोठ्या बिल्डिंग आम्ही उभा केल्या, एवढे मोठे क्लासरूम आणले, डिजिटल क्लासरूम आणले, पोरं कॉलेजमध्ये यायलाच तयार नाही. म्हणजे प्राध्यापकाला वाट बघावी लागते की कधी पोरग येत आहे. आलं पोरग 1-2 तर मग आपल्याला वाटतं कुठं दोघांसाठी पिरियड घ्यायचा, जा रे बाबा घरी जाऊन वाच. म्हणजे अशा पद्धतीनं आपण अलीकडे पाहतोय. याच्या उलट म्हणजे एवढ्या इमारती बांधून इकडे संख्या नाही पण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कोर्सला मात्र संख्या, तिकडे BA, तिकडे BCom, तिकडे MA, तिकडे हजारावर संख्या. का तर तिकडे जायचंच नाही, डायरेक्ट परीक्षेला जायचं, प्रमाणपत्र घ्यायचं. म्हणजे मुलांना सुद्धा आता इन्स्टंट ज्ञान लागू लागलेलं आहे. माणसाला माणूस करण्याचं ज्ञान नको आहे, माणूस घडवण्याचं ज्ञान नको आहे. उद्याच्या भारताचा, उद्याच्या महाराष्ट्राचा
आदर्श नागरिक करण्याचं ज्ञान त्याला त्या ठिकाणी नको आहे. मी इन्स्टंट परीक्षेत पास कसा होईल, माझ्या हातात डिग्री कशी येईल, आणि मला पटकन नोकरी कशी मिळेल, आणि मला पटकन छोकरी कशी मिळेल, या सगळ्या भरपटीमध्ये आमचा तरुणी कुठेतरी भरकटली जाते की काय, असं मला त्या ठिकाणी वाटायला लागलेला आहे. म्हणजे अनेक घटना अशा सुन्न करणाऱ्या होतात. परवाचीच घटना आहे, आईनं सांगितलं अरे बाबा 10वी 12वी बोर्डाची परीक्षा येते, जरा अभ्यास कर. पोरानं काय करावं, पोरग बाहेर गेलं, दगड आणला नाहीच्या डोक्यात घातला, आईला मारून टाकला. ही घडलेली घटना, हे सत्य आहे मित्र. म्हणजे पूर्वीच्या काळी तर गुरुजी जाऊन शाळेत सांगायचे, गुरुजी याला एवढं मारा पण त्याला शिक्षण द्या, त्याला शिकवा. हे पूर्वीचे बाप आमच्या शाळेमध्ये जाऊन सांगायचे. आता जर पोराला पाठीवर थाप मारली तर लगेच बाप बाहेरवर कोण येतो, तुमच्या काय बापात चाललंय, आमचं लेकरू शिकल नाही तर नाही शिकल. ही परिस्थिती बदलली आहे. छडी लागे छमछम विद्या ही गंग ही म्हण होती, ती आता नाहीशी झालेली आहे. हा काळ बदलत चाललेला. म्हणजे आम्हाला वाटतं एवढं लेकरासाठी अट्टास केला, एवढा नवस करून त्याला जन्म घातला, आणि तोच जन्मदाता आमच्या जीवावरती उठलेला आहे. तर कुण्या पद्धतीचं शिक्षण आम्ही मुलाला देतोय, कुठल्या प्रकारचे संस्कार आम्ही त्याच्यावरती करतोय, याची चिंतन आणि मनन करण्याची वेळ मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये हे महाविद्यालय, ही संस्था या ठिकाणी प्रयत्न करून आमचे सर्व गुरुजन एक टीम वर्क, जसं आमच्या गुरुजनांचं आहे तसं संस्थेचं सुद्धा टीम वर्क आहे. भक्कमपणे पाठिंबा या सर्व गुरुजनांना त्यांचा आहे. जे लागेल ते घ्या, परंतु मुलाला समृद्ध करा, असं सांगण्याचं काम ही संस्था या ठिकाणी करते. म्हणून आता प्राचार्यांनी जो लेखाजोखा वाढला की आमची मुलं टॉपर IAS नव्हे तर मायक्रोसॉफ्ट मध्ये भागीदारी घेणारा आमचा विद्यार्थी इथला शाहूचा आहे. हे खऱ्या अर्थानं आमचं यश या महाविद्यालयाच्या या संस्थेचं आहे. आणि म्हणून अशा सगळ्या या घनामध्ये कुठंतरी विद्यार्थ्यांचं सुद्धा मन शुद्ध व्हावं, त्यानं सुद्धा वाचनाकडे वळावं, हा सुद्धा प्रयत्न या साहित्य संमेलनातून व्हावा, हा एक मुख्य उद्देश या आयोजनामागचा या ठिकाणी आहे. आणि मग निश्चितपणाने याचा लाभ आपले सर्व विद्यार्थी घेतील अशी आशा मी या निमित्ताने व्यक्त करतो. मी जरी शिक्षक आमदार असलो, आता गव्हाणे साहेबांनी सांगितलं ते सत्य आहे की जरी मी शिक्षकांचा आमदार असलो तरी शेवटी मी शेतकऱ्याचा सुपुत्र आहे. आणि म्हणून सामाजिक भान ठेवून समाजामध्ये जे प्रश्न निर्माण होतात, म्हणजे खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासूनची आमची मागणी होती की लातूर बार्शी टेंभुर्णी हा रस्ता 4 पदरी झाला पाहिजे, परंतु तो होत नव्हता. अनेक वेळेला प्रयत्न झाले, खरं म्हणजे त्याची गरज नव्हती. ते लातूर, उजनी, तुळजापूर, पुढे सोलापूर हा रस्ता 4 पदरी झाला, अनेक गावून उड्डाणपूल झाली. पण आपला महत्वाचा रस्ता जिथून आपणच जात नाही, तर नांदेड जिल्हा असेल, शेजारी आंध्र तेलंगणा असेल, इथून सुद्धा सगळी वाहतूक पुण्याला या मार्गे जाती, तो रस्ता होत नव्हता. म्हणून मी पुढाकार घेतला, लोकप्रतिनिधींना बाकीच्या सोबत घेतलं. शेवटी विकास झाला पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी विकासाच्या मध्ये राजकारण नको, म्हणून त्या ठिकाणी शेवटी माननीय नामदार गडकरी साहेबांच्या प्रयत्नानं त्याच्यामध्ये यश मिळालं. माननीय अजितदादा पवार साहेबांकडे आम्ही बैठक लावली, शेवटी यश मिळालं. आणि आता या रस्त्याचं काम आपण पाहताय सुरू झालेलं आहे. ते आता टेंभुर्णी पर्यंत त्या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये हा रस्ता 4 पदरी नक्की होईल, हे पण ग्वाही मी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देतो. खरं म्हणजे मराठी भाषा विद्यापीठ व्हावं, या खरं तर ते आद्य कवी मुकुंदराज यांचं जन्मस्थान अंबाजोगाईला व्हावं ही आमची इच्छा होती. सभागृहात वेळोवेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला. मी स्वतः अनेक वेळेला हा प्रश्न सभागृहात मांडला की मराठी भाषा विद्यापीठ व्हावं आणि ते सुद्धा अंबाजोगाईला व्हावं. ठीक आहे, आता काही गोष्टी सगळ्याच आपल्या मनासारख्या होत नाही, परंतु महाराष्ट्र शासनाने याबाबतचा निर्णय घेतला आणि आता हे विद्यापीठ अमरावतीला होत आहे. त्याचं कामही त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे मराठी भाषा विद्यापीठ सुद्धा होत आहे. अनेक दिवसापासूनची आपली मागणी होती की मराठी भाषा भवन सुद्धा या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. आणि मनोज पाटील साहेब अत्यंत सुंदर आणि देखणं आता ही मराठी भाषा भवनाचं काम सुद्धा मुंबईमध्ये त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये अत्यंतपणे